डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तर ते म्हणजेच मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब याचा अर्थ काय होतोय तर मस्ट हे जे आहे तर याचा अर्थ होतो एखादी क्रिया करायलाच पाहिजे. मग ज्यावेळेस आपण याचा अर्थ समजून घेतोय त्यामधून आपल्या लक्षात येत आहे एखादी क्रिया करायलाच पाहिजे म्हणजेच याच्यामधून काय होतंय कंपल्शन जे आहे तर कंपल्शन व्यक्त होते, सक्ती व्यक्त होते. तर मित्रांनो, मग मस्ट हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तर हे फक्त आणि फक्त कंपल्शन दर्शवण्यासाठीच वापरलं जात आहे असं नाही. मग मस्ट संदर्भात पण खूप सारे त्याचे फंक्शन्स आहेत, त्याचे खूप सारे युजेस आहेत. तर हे सुद्धा आपण युजेस आपण व्यवस्थित एकदम क्लिअर आणि परीक्षेच्या दृष्टीने आपण सगळेच युजेस आपण व्यवस्थित समजून घेऊ आणि त्याचे सेंटेन्सेस सुद्धा आपण घेणार आहोत. तर बघा, मस्ट जे आहे तर मस्ट यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मस्ट कसं यूज करायचं आहे. मस्ट म्हणजेच काय, एखादी क्रिया करायलाच पाहिजे. मस्ट कधी वापरायचं आहे, क्रिया करायलाच पाहिजे. मग एखादी क्रिया करायलाच पाहिजे म्हटल्याच्या नंतर त्याच्यामधून अर्थ व्यक्त होतोय कशा प्रकारचा तर त्याच्यामधून कंपल्शन व्यक्त होते. म्हणजे एखादी क्रिया करणं हे गरजेचं आहे, सक्तीचं आहे, मॅन्डेटरी आहे. तर यासाठी आपण वापरतोय मस्ट. मग मस्ट मधून आपण काय करतोय कंपल्शन व्यक्त करतोय. मग मस्ट मधून किंवा मस्ट जे आहे तर मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब कशासाठी वापरलं जाते तर हे सगळेच मी युजेस या ठिकाणी लिहितो. बघा, एखादी क्रिया करायलाच पाहिजे म्हणजेच काय असणार आहे, यू मस्ट स्टडी फॉर 7 hours एव्हरी डे. म्हणजे तू दररोज 7 तास अभ्यास करायलाच पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादी क्रिया करायलाच पाहिजे म्हणायचं आहे, यासाठी आपण वापरतोय मस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असेल, स्टुडंट्स मस्ट फॉलो डिसिप्लिन इन द क्लास. तर विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये डिसिप्लिन फॉलो करायलाच पाहिजे. मग याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, यामधून जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे ही जे सर्व वाक्य आहेत तर यामधून काय होतंय एखादी क्रिया करायलाच पाहिजे अशा प्रकारची गोष्ट याच्यामधून व्यक्त होते. म्हणजेच मस्ट जे आहे तर मस्टमधून मग कंपल्शन असेल, मस्टमधून नेसेसिटी असेल, मस्टमधून ऑब्लिगेशन असेल, मस्टमधून ड्युटी सुद्धा व्यक्त केली जाते. तसेच मस्टमधून काय असणार आहे, फिक्स्ड डिटर्मिनेशन हे सुद्धा व्यक्त केलं जात आहे. मग आपण यामध्ये पाहू मस्ट हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तर या मस्ट या मॉडल ऑक्झिलरी वर्ब मधून आपण कोणकोणते अर्थ जे आहेत किंवा त्याचे कोणते फंक्शन्स आहेत तर ते व्यक्त केले जातात. तर आपण यामध्ये बघा, मस्ट हे कंपल्शन व्यक्त करण्यासाठी आपण यूज करतोय. कशासाठी, कंपल्शन. मस्ट मधून काय व्यक्त केलं जात आहे, कंपल्शन व्यक्त केलं जाते म्हणजे सक्ती व्यक्त केली जाते. मस्ट जे आहे तर मस्ट मधून आणखी लक्षात घ्यायचं आहे, मस्ट मधून मग कंपल्शन म्हणा, नेसेसिटी म्हणा. काय म्हणू आपण त्याला, नेसेसिटी. मग मी वारंवार आपल्या प्रत्येक जेवढे पण आतापर्यंत मॉडल ऑक्झिलरी वर्ब घेतले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये मी तुम्हाला हे सांगत आहे, फक्त आणि फक्त तुम्ही जर हे असं समजत असाल मस्ट हे जे फक्त आहे कंपल्शन व्यक्त करण्यासाठीच वापरतात असं नाही डिअर फ्रेंड्स. कारण एमपीएससी आपल्याला काय करत आहेत, आता प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे त्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आहेत तर या प्रत्येक फंक्शनवरती प्रश्न विचारत आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे प्रत्येक जे फंक्शन आहे तर हे प्रत्येक फंक्शन आपल्या डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. मग यामध्ये लक्षात घ्या, मस्ट जे आहे तर मस्ट हे आपण काय करतोय कंपल्शन व्यक्त करण्यासाठी वापरतोय म्हणजेच काय, सक्ती व्यक्त करण्यासाठीच. त्याच्यानंतर मग मस्ट हे जे आहे तर मस्ट मधून काय होतंय, नेसेसिटी व्यक्त केली जाते. मग हे सगळे आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स घेऊ. बघा, कंपल्शन असेल, नेसेसिटी असेल, त्याच्यानंतर फिक्स डिटर्मिनेशन एखाद्या क्रियेबद्दलचं दृढ निश्चय म्हणा. काय म्हणतो आपण त्याला, मस्ट मधून काय होतंय, फिक्स डिटर्मिनेशन म्हणजे एखाद्या क्रियेचा जे आपण म्हणतो निश्चय, ती क्रिया झालीच पाहिजे, केलीच पाहिजे. तर याच्यामधून काय होते, फिक्स्ड डिटर्मिनेशन. आणि त्याच्यानंतर ऑब्लिगेशन सुद्धा. आता ऑब्लिगेशन जे आहे तर ऑब्लिगेशन हे आपण साधारणतः डिअर फ्रेंड्स ऑब्लिगेशन जे आहे तर मोरल ऑब्लिगेशन म्हणतोय. मोरल ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी काय वापरतात, ऑट टू वापरतात. मग आपण हेच पुन्हा ते सांगतोय, आपण हीच मिस्टेक करतोय जे आपण पारंपरिक पद्धतीने जे अभ्यास करतोय यामध्ये विद्यार्थी काय करतात, ऑट टू जे आहे तर ऑट टू म्हटल्याच्या नंतर आपण त्यामधून काय करतोय, मोरल ऑब्लिगेशनसाठी काय वापरतात, ऑट टू वापरतात असं पाठ करतात. आणि परीक्षामध्ये जे आहे तर परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग मॉडल ऑक्झिलरी वर्ब एक्सप्रेसेस ऑब्लिगेशन. म्हणजे खालीलपैकी कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे ऑब्लिगेशन व्यक्त करत आहे. मग आपण काय करतोय, ऑप्शनमध्ये आल्यावर ऑट टू आहे का, ऑट टू आहे का, ऑट टू आहे का बघतोय, मग त्याच्यामध्ये नसणार आहे. मग लक्षात घ्यायचं आहे
शुड असू द्या, मस्ट असू द्या आणि ऑट टू असू द्या, याच्यामधून आपण ऑब्लिगेशन म्हणा किंवा ड्युटी असू द्या, हे ड्युटी आपण व्यक्त करतोय. म्हणजे मोरल ऑब्लिगेशन जे आहे तर मोरल ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी हे ऑट टूच त्या ठिकाणी वापरलं जातंय. मग आपल्याला जर त्या ठिकाणी ऑट टू ऑप्शन नसेल तर मग काय लक्षात घ्यायचंय, मस्ट मधून सुद्धा ऑब्लिगेशन व्यक्त केलं जातंय, मस्ट मधून ड्युटी व्यक्त केली जाते. मस्ट जे आहे तर मस्ट मधून काय केले जाते, ड्युटी सुद्धा व्यक्त केली जाते. मग लक्षात घ्यायचं आहे मस्ट मधून कंपल्शन व्यक्त होतंय, नेसेसिटी व्यक्त होते, फिक्स डिटर्मिनेशन व्यक्त होतं, ऑब्लिगेशन म्हणजेच कर्तव्य जे आहे तर कर्तव्य व्यक्त होतात किंवा ड्युटी सुद्धा याच्यामधून काय होते डिअर फ्रेंड्स व्यक्त होते. मग हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचंय. मस्ट म्हणजेच काय, एखादी क्रिया करायलाच पाहिजे या अर्थाने आपण वापरतोय. मग आपण काही एक्झाम्पल्स पाहू. यू मस्ट कीप युअर प्रॉमिस. यू मस्ट कीप युअर प्रॉमिस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वन मस्ट लव्ह वन्स कंट्री. वन मस्ट लव्ह वन्स कंट्री. मग डिअर फ्रेंड्स लक्षात घ्या, यू मस्ट कीप युअर प्रॉमिस म्हणजेच काय, तू तुझं प्रॉमिस पाळायलाच पाहिजेस. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आपण असं म्हणतोय, वन मस्ट लव्ह वन्स कंट्री म्हणजे प्रत्येकाने आपल्या देशावरती प्रेम करायलाच पाहिजे, याला आपण म्हणतो डिअर फ्रेंड्स कंपल्शन. मग मस्ट जे आहे तर मस्ट मधून कंपल्शन पण व्यक्त होते. तसेच त्याच्यामध्ये बघा आपल्याला परीक्षेमध्ये हे वाक्य सुद्धा विचारलेलं आहे, अ कंपनी सेक्रेटरी हे वाक्य परीक्षेमध्ये विचारलंय. अ कंपनी सेक्रेटरी must be conversant with labor law. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे, अ कंपनी सेक्रेटरी मस्ट बी कॉन्व्हर्संट विथ लेबर लॉ. जे कंपनीचा जो सेक्रेटरी आहे, कंपनीचा जो सचिव आहे, तर त्याला हे जे लेबर लॉ आहे तर त्या लेबर लॉशी तो परिचित असायला पाहिजे, परिचित असणं आवश्यक आहे. म्हणजे लेबर लॉ त्याला माहीत असणं गरजेचं आहे, लेबर लॉ माहीत असणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा होतोय की या वाक्यामधून काय व्यक्त होतंय, नेसेसिटी व्यक्त होते. मी हे का सांगतोय, कारण लक्ष द्या, पेपरमध्ये आपल्याला यावरती हेच वाक्य दिले आणि परीक्षेमध्ये प्रश्न असाच विचारला आहे. मग दिलेल्या म्हणजे वाक्यामधून नेमकं कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय. मग ऑप्शन देताना ॲडवाइस असेल, ऑब्लिगेशन असेल, नेसेसिटी असेल, अशा प्रकारचे ऑप्शन दिलेत. ऑब्लिगेशन सुद्धा दिले, लक्ष द्या. मग तुम्हाला मी तेच वारंवार सांगतोय, फक्त आणि फक्त मस्ट म्हणलं की तुम्ही कंपल्शन हे पाठ करू नका. त्या वाक्यामधून नेमकं कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय, परीक्षेमध्ये जेवढे पण मॉडल ऑक्झिलरी व्हर्बवरती प्रश्न विचारले आहेत तर ते एकदम सगळे क्वेश्चन्स तुम्ही अगोदर काय करा, व्यवस्थित रीड करा. एकदा हे रीड आपण एक मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब हे रीड केलं की त्याच्यावरती नेमकं कशा प्रकारे प्रश्न विचार ते पण तुम्ही काय करायचे, रीड करायचे आहेत. आपण तर प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब झालं की आपण लगेच प्रश्न पण घेणार आहोत. तरी पण मी जरी प्रश्न आता घेतले तरी पण तुम्ही पण काय करायचं, थोडंसं आणखी त्याच्यावरती फोकस करायचं, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की नेमकं त्यामध्ये हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब कोणत्या अर्थाने वापरलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग यामध्ये काय होतं डिअर फ्रेंड्स, याच्यामधून काय होतंय, नेसेसिटी व्यक्त केलेली आहे. काय व्यक्त केली, याच्यामधून नेसेसिटी व्यक्त केलेली आहे. मग लक्षात घ्यायचं ही नेसेसिटी यामधून व्यक्त काय केलेलं आहे, कंपल्शन व्यक्त केलेलं आहे. काय व्यक्त केलंय, कंपल्शन व्यक्त केलं आहे. त्याच्यानंतर फिक्स डिटर्मिनेशन. मग याच्यामध्ये हे सुद्धा वाक्य विचारलं आहे परीक्षेमध्ये, आय मस्ट हॅव माय वे इन दिस मॅटर. मग लक्ष द्या, आय मस्ट हॅव माय वे इन दिस मॅटर म्हणजेच काय, या विषयामध्ये या गोष्टीमध्ये माझं स्वतःचं जे आहे ते स्वतःचं मत असायला पाहिजे, यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, आय मस्ट हॅव माय वे इन दिस मॅटर. मग यामधून काय व्यक्त केलं आहे, दृढ निश्चय आहे. म्हणजेच काय म्हणून आपण त्याला फिक्स डिटर्मिनेशन. मग माझं स्वतःचे जे आहे तर त्याच्यामध्ये या मॅटरबद्दल माझं वे असायला पाहिजे. याचा अर्थ होतोय की याच्यामध्ये फिक्स डिटर्मिनेशन आहे. किंवा यू मस्ट लेंड हिम 10,000 रुपीज. तू त्याला 10,000 रुपये द्यायला पाहिजेत. म्हणजेच काय, फिक्स डिटर्मिनेशन आहे. वी मस्ट गो नाव, वी मस्ट गो, आपण आता जायला पाहिजे, वी मस्ट गो. मग याच्यामधून काय होतं डिअर फ्रेंड्स, वी मस्ट गो नाव. मग आपण आता जायला पाहिजे, याच्यामधून लक्षात घ्यायचं आहे फिक्स डिटर्मिनेशन आहे, म्हणजे दृढ निश्चय म्हणतो आपण व्यक्त होतोय. तर या वाक्यामधून व्यक्त काय होतंय, जे आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. तर यामधून व्यक्त होतो फिक्स्ड डिटर्मिनेशन.
मग फिक्स डिटर्मिनेशन म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, दृढ निश्चय. म्हणजे एखादी क्रिया करायलाच पाहिजे, आपण जे स्वतः आपण निश्चय करतोय तर तो फिक्स असायला पाहिजे, स्ट्रॉंग. त्याला आपण म्हणतोय फिक्स डिटर्मिनेशन, आणि ते व्यक्त करण्यासाठी आपण यूज करतोय मस्ट. जे आहे तर मस्ट हे आपण त्यामध्ये यूज करतोय. तर हे अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग हे ऑब्लिगेशन मध्ये तर आहेच. मग यू मस्ट म्हणजे आपल्याला जे कुठल्या पण ऑब्लिगेशन म्हणजेच काय, कर्तव्य. मग यू मस्ट किंवा वी मस्ट ओबे आवर पॅरेंट्स. मग याच्यामधून काय होतंय, ऑब्लिगेशन व्यक्त होते. वी मस्ट ओबे आवर पॅरेंट्स, वी मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स. मग याच्यामधून काय होतं, वी मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स. मग आपण एल्डर्स जे आहेत वडीलधारे आहेत त्यांचा आपण आदर करायला पाहिजे. मग याच्यामधून काय होते डिअर फ्रेंड्स, ऑब्लिगेशन्स म्हणजे आपले कर्तव्य जे आहे तर कर्तव्य हे यामधून व्यक्त होतात. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, मस्ट जे आहे तर मस्ट हे लक्षात ठेवायचं आहे. मग मस्ट हे आपण काय करतोय, कंपल्शनसाठी, नेसेसिटीसाठी, फिक्स डिटर्मिनेशन म्हणजेच एखादा दृढ निश्चय. तर यासाठी आपण काय करतोय, फिक्स डिटर्मिनेशनसाठी. किंवा आता मी समजा म्हणतोय आय मस्ट स्टडी फॉर 10 hours एव्हरी डे, मी 10 तास अभ्यास करायला पाहिजे. यामधून काय होतंय, दृढ निश्चय यामधून व्यक्त होते, म्हणजे मी ती क्रिया करायला पाहिजे. तर यामध्ये आय मस्ट स्टडी असेल म्हणजे कुठलेही ज्यामधून काय होतंय, एक पक्का निश्चय जो आहे ते पक्का निश्चय व्यक्त होतोय. तर ते व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, मस्ट जे आहे ते मस्ट वापरतोय. नेसेसिटी जी आहे तर आवश्यकता जे आहे तर आवश्यकता, ही नेसेसिटी सुद्धा आपण व्यक्त करण्यासाठी आपण काय करतोय, मस्ट वापरतोय. आणि त्याच्यानंतर आणखी दुसरी गोष्ट महत्त्वाची, मग ते ऑब्लिगेशन असू द्या, ड्युटी असू द्या, याच्यासाठी पण आपण मस्ट वापरतोय. मग डिअर फ्रेंड्स, तर आपण हे अशा पद्धतीने मस्ट कशा प्रकारे आपण वापरायचं आहे हे पाहिलेलं आहे. मग यावरती जे प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपण लगेच घ्यायला सुरुवात करू, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं मस्टवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत आणि कॉन्सेप्ट कशा प्रकारे आहेत. आणि सगळ्याच मग तुम्ही ज्यावेळेस परीक्षेमध्येच प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी पाहणार आहात, त्यामुळे काय होतं, आपला कॉन्फिडन्स पण वाढतोय आणि आपण जे शिकलेलो आहोत तर त्याची एक लिंक लागते. आणि म्हणून आपण काय करतोय, लगेच याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारले ते पण आपण घ्यायला सुरुवात करू. तर अ कंपनी सेक्रेटरी मस्ट बी कॉन्व्हर्संट विथ लेबर लॉ. हा जो कंपनी सेक्रेटरी जो आहे, तर या कंपनी सेक्रेटरी हा लेबर लॉ जो कामगाराचा कायदा जो आहे, तर या कामगाराच्या कायद्याशी तर त्या ठिकाणी कॉन्व्हर्संट असायला पाहिजे. कॉन्व्हर्संट म्हणजेच काय, त्याला त्या गोष्टीचं ज्ञान असायला पाहिजे किंवा तो परिचित असला पाहिजे. म्हणजे कंपनी सेक्रेटरी हा कामगार कायद्याशी परिचित असणं आवश्यक आहे. कंपनी सेक्रेटरीला कामगार कायद्याचं ज्ञान असणं किंवा परिचय असणं आवश्यक आहे. मग आवश्यक आहे म्हणजेच या ठिकाणी काय डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी नेसेसिटी व्यक्त केली जाते. याच्यामधून काय होते, नेसेसिटी जे आहे नेसेसिटी यामधून व्यक्त केलेली आहे. नेक्स्ट बघा, सिलेक्ट प्रॉपर मोरल वर्ब. माय हाऊस इज व्हेरी नियर द मोटरवे. म्हणजे माझं घर जे आहे तर माझं घर हे मोटरवेच्या एकदम जवळ आहे. जॅक म्हणतोय, मग याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन टाइप हा प्रश्न विचारलाय. जॉन म्हणतोय माय हाऊस इज व्हेरी नियर द मोटरवे. माझं घर हे मोटरवेच्या एकदम जवळ आहे, खूप जवळ आहे. मग जॅक म्हणतोय इट डॅश डॅश व्हेरी नॉईज. मग याच्यामध्ये काय असेल, नॉईज म्हणजे की नॉईझी. तर या ठिकाणी काय असणार आहे, इट मस्ट बी व्हेरी नॉईज. मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, मग तिथं जे आहे ते तिथं खूप गोंधळ, खूप आवाज किंवा त्या ठिकाणी नॉईज असायलाच पाहिजे. कारण खूप जवळ जर असेल तर तिथं गोंधळ असणारच आहे, तिथं आवाज असणारच आहे, असायलाच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय आपण श्युअरिटी जास्त दाखवण्यासाठी आपण काय करतोय, मस्ट जे आहे ते मस्ट हे यूज करतोय. नेक्स्ट बघा, वी डॅश डॅश बी लॉयल टू आवर कंट्री. म्हणजे आपण आपल्या देशाशी प्रामाणिक असायला पाहिजे, असायलाच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मस्ट. पुढे नेक्स्ट बघा, ही डॅश डॅश अपोलोजाइज फॉर हिज मिस्टेक. आता आपण काय म्हणतोय, त्याने त्याच्या जे मिस्टेक आहे त्या चुकीला, चुकीचे काय झाले पाहिजे, त्याने क्षमा मागायला पाहिजे. अपोलोजाइज म्हणजेच काय, क्षमा मागणे. तर या ठिकाणी लक्ष द्या, ही मस्ट अपोलोजाइज फॉर हिज मिस्टेक. म्हणजे त्याने त्याच्या चुकीबद्दल क्षमा मागायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, मग मस्ट या ठिकाणी बरोबर आहे. विचारले काय आपल्याला, ऑब्लिगेशन. काय विचारले, ऑब्लिगेशन. मग इथं पण सेम तसंच आहे डिअर फ्रेंड. मस्ट म्हणजे क्रिया करायला पाहिजे, पण मस्ट मधून काय काय व्यक्त होतंय, मस्ट हा शब्द जो आहे मोडल ऑक्सिलियरी वर्ब, याच्यामधून कंपल्शन व्यक्त होतं. मस्ट जे आहे तर मस्ट मधून लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, नेसेसिटी साठी पण आपण यूज करतोय मस्ट हा शब्द.
मस्ट मधून लक्षात ठेवायचे. ऑब्लिगेशन साठी पण आपण वापरतोय, ड्युटीसाठी पण वापरतोय, पुन्हा तेच इथं पण. मग ते ड्युटी म्हणा, ऑब्लिगेशन म्हणा. आणि त्याच्यानंतर मस्ट जे आहे तर मस्ट हे आपण फिक्स डिटर्मिनेशन, काय म्हणतो आपण त्याला, फिक्स डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चय किंवा पक्का निश्चय व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण मस्ट जे आहे ते मस्ट हे वापरतोय. तर आता लक्ष द्या, हे झालं आपलं याचं. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वी मस्ट बी केअरफुल व्हाईल क्रॉसिंग रोड. कारण आपण केअरफुल, आपण रस्ता क्रॉस करताना सावध असायलाच पाहिजे. आपण रस्ता क्रॉस करताना सावध असायलाच पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मस्ट बरोबर आहे. आय मस्ट हॅव माय वे इन दिस मॅटर म्हणजे हा जो विषय आहे तर या विषयामध्ये माझं स्वतःचं काय असायला पाहिजे, मत असायला पाहिजे. तर या ठिकाणी निश्चितच काय होईल डिअर फ्रेंड्स, मग फिक्स डिटर्मिनेशन. काय होईल मग फिक्स डिटर्मिनेशन म्हणजेच काय, दृढ निश्चय आहे. तर याच्यामध्ये डिटर्मिनेशन व्यक्त केलेलं आहे करतोय. नेक्स्ट बघा, यू मस्ट पे फॉर द मिस्टेक्स यू मेड इन युअर लाईफ. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या चुका करतात तर त्याबद्दल तुम्हाला पे करावंच लागणार आहे, म्हणजे पे करायलाच पाहिजे. मग याच्यामध्ये मस्ट हा जो शब्द आहे तर हा शब्द कशाचं कार्य करतोय, प्रिन्सिपल म्हणजेच काय, मेन व्हर्ब आहे का, नाही. इथं मेन व्हर्ब नन ऑफ दिस, याचं उत्तर काय आहे, हा शब्द काय आहे, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. बघा नेक्स्ट, वी डॅश डॅश ओबे आवर पॅरेंट्स म्हणजे आपण आपल्या आई वडिलांचे जे आहे तर आज्ञा पाळायलाच पाहिजेत. म्हणून या ठिकाणी काय होतंय, मस्ट हा जो शब्द आहे तर मस्ट हा शब्द या ठिकाणी बरोबर येतो. आता शुड म्हणजे पण काय, एखादी क्रिया करायला पाहिजे, ऍडवाइस करण्यासाठी. पण मस्ट म्हणजेच काय, कंपल्शन दाखवण्यासाठी, म्हणजे आपण ती क्रिया करायलाच पाहिजे. तर यासाठी आपण वापरतोय मस्ट. स्टुडंट्स डॅश डॅश फॉलो द स्कूल रेग्युलेशन्स. आता विद्यार्थ्यांनी ज्या शाळेचे जे रेग्युलेशन्स आहेत, जे नियम आहेत तर हे नियम आपण विद्यार्थ्यांनी पाळायलाच पाहिजेत. आता या ठिकाणी ऑट जे आहे तर ऑट टू पण या ठिकाणी आला असतं, परंतु हे ऑट जे आहे तर ऑट हे लक्षात कधी ठेवायचं आहे, हे नेहमी ऑट सोबत टू वापरलं जात आहे. आता इथं मे तर येणार नाही, माईट येणार नाही, इतर ऑट जे आहे तर ऑट आला असतं, परंतु याच्यामध्ये काही टूच नाही, त्यामुळे या ठिकाणी मस्ट जे आहे तर मस्ट हे या ठिकाणी बरोबर येत आहे. बघा, आय डॅश डॅश पे द बिल टुडे, इट इज द लास्ट डेट. मग आज जे आहे तर आज ही लास्ट डेट आहे. मग आज जर लास्ट डेट असेल, आज लास्ट डेट असल्यामुळं मी जे आहे तर मी बिल पे करायलाच पाहिजे, कारण आज लास्ट डेट आहे. याच्यामध्ये फक्त जर शुड वापरलं तर त्याचा अर्थ काय होतं, मी बिल पे करायला पाहिजे. पण लास्ट डेट असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अनिवार्य आहे, कंपल्शन आहे, तर मॅन्डेटरी आहे, म्हणजेच आपण ती गोष्ट करायलाच पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय होईल, मस्ट जे आहे तर मस्ट हे या ठिकाणी बरोबर येतं. तर मग डिअर फ्रेंड्स, हे अशा प्रकारे आपण काय केलेत, हे मस्ट जे आहे तर मस्ट वरती जे प्रश्न आपल्याला एमपीएससीने विचारले आहेत तर ते आपण एमपीएससीने प्रश्न विचारले या ठिकाणी आपण घेतलेले आहेत.